नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यायालय भरतीतील शिपाई आणि लिपिक यासाठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1330. म्युकर मायकोसिस हा आजार कशाने होतो? तर हा आजार बुरशीपासून होतो. नेक्स्ट, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर वि. स. खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी लिहिलेली आहे. नेक्स्ट, शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये आहे? तर 51 या कलमामध्ये मूलभूत कर्तव्ये आहेत. नेक्स्ट, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये लोकटक हे सरोवर आहे. नेक्स्ट, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित अमर्त्य सेन हे आहेत. नेक्स्ट, मैतेई व कुकी समुदाय कोणत्या राज्यात आढळतो? तर मणिपूर या राज्यामध्ये मैतेई आणि कुकी समुदाय आढळतो. नेक्स्ट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोणत्या शहरात स्थित आहे? तर पुणे या शहरामध्ये ही संस्था आहे. नेक्स्ट, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे. नेक्स्ट, ऑपरेशन आहट कशाशी संबंधित आहे? तर रेल्वेची मानवी तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन आहट हे राबविलेले आहे. नेक्स्ट, केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण? तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे पहिले संस्थापक होते. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पश्चिम बंगाल येथून घटना समितीवर निवडून गेले होते. नेक्स्ट, कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते? तर संभाजीनगर या जिल्ह्यातील पितळखोरा लेणी ही सर्वात जुनी लेणी म्हणून ओळखली जाते. नेक्स्ट, माणिक डोह बिबट्या बचाव केंद्र पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर जुन्नर या तालुक्यामध्ये हे बिबट्या बचाव केंद्र आहे. नेक्स्ट, कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते? तर इचलकरंजी या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर वेळवंटी या नदीवर भाटघर हे धरण आहे. नेक्स्ट, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहिला. नेक्स्ट, बचपन बचाव आंदोलनाशी संबंधित कोण आहेत? कैलास सत्यार्थी हे बचपन बचाव या आंदोलनाशी संबंधित आहेत. नेक्स्ट, इसवी सन 1920 मागासवर्गीय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅडॅस यांनी घेतला? तर छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय 1920 घेतला. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलिसाचा रेजिंग डे डॅडॅस या तारखेला साजरा केला जातो? तर 2 जानेवारी या दिवशी रेजिंग डे साजरा केला जातो. नेक्स्ट, भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते डॅडॅस यातून घेण्यात आलेले आहे? तर मुंडक उपनिषद यामधून सत्यमेव जयते हे घेण्यात आलेले आहे. नेक्स्ट, हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. नेक्स्ट, देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दासाठी योग्य शब्द कोणता? तर देवापुढे सतत जळणारा दिवा यासाठी नंदादीप हा योग्य शब्द आहे. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर 1761 अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये पानिपतची तिसरी लढाई पानिपत या ठिकाणी झाली. नेक्स्ट, वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 कोठे आगमन झाले? कालिकत या बंदरावर वास्को द गामा यांचे भारतात आगमन झाले. नेक्स्ट, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ
सर ही पदवी कोणी परत केली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केली. नेक्स्ट, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर 1784 पिट्स इंडिया ॲक्ट मंजूर झाला. नेक्स्ट, पंचशील तत्त्वाचे जनक कोण? तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे पंचशील तत्त्वाचे जनक आहेत. नेक्स्ट, दुसरी गोलमेज परिषद डॅश साली भरली? तर 1931 दुसरी गोलमेज परिषद भरली. तर पहिली गोलमेज परिषद ही 1930 व तिसरी गोलमेज परिषद ही 1932 भरली होती. 1361 कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रोलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. 1919 हा कायदा मंजूर करण्यात आला होता. नेक्स्ट, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे कोणी म्हटले होते? तर सुभाषचंद्र बोस यांनी असे म्हटले होते. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. नेक्स्ट, भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली? तर लॉर्ड डलहौसी यांच्या काळात भारतात टपाल व तार सेवा सुरू करण्यात आली. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर चक्रवर्ती राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले. नेक्स्ट, 30 डिसेंबर डॅश रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली? तर 1906 मुस्लिम लीगची स्थापना बांगलादेशातील ढाका या ठिकाणी करण्यात आली. नेक्स्ट, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना केली. नेक्स्ट, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील डॅश या शाळकरी विद्यार्थ्यांनी हौतात्म्य स्वीकारले? तर शिरीष कुमार यांनी नंदुरबार येथे हौतात्म्य स्वीकारले. नेक्स्ट, जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी जिना हाऊस आहे. नेक्स्ट, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? तर बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत. नेक्स्ट, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. नेक्स्ट, कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा ही पद्धत सुरू केली. नेक्स्ट, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. नेक्स्ट, भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हाईसरॉय होता. नेक्स्ट, चांद बीबीची राजधानी कोठे होती? तर अहिल्यानगर या ठिकाणी चांद बीबीची राजधानी होती. नेक्स्ट, भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? तर लॉर्ड डलहौसी याच्या काळामध्ये भारतात रेल्वेची सुरुवात झाली. नेक्स्ट, पंचशील करार कोणत्या देशामध्ये झाला? तर भारत व चीन या 2 देशादरम्यान पंचशील करार झाला. नेक्स्ट, अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना 1904 नाशिक या ठिकाणी स्थापन केली. नेक्स्ट, इंडिया हाऊसच्या डॅश या क्रांतिकारकाने कर्झनवालिसचा वध केला? तर मदनलाल धिंगरा यांनी कर्झनवालिसचा वध केला. नेक्स्ट, जैन मतानुसार डॅश हे शेवटचे तीर्थकार मानले जातात? तर वर्धमान महावीर हे शेवटचे तीर्थकार मानले जातात. नेक्स्ट, 1857चे भारतीय स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1957चे भारतीय स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. नेक्स्ट, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? तर जवाहरलाल नेहरू यांनी
डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण? तर महात्मा गांधी हे माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? तर चंद्रशेखर आझाद हे या संघटनेचे प्रमुख होते. नेक्स्ट, करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? तर महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा हा मंत्र दिला.